नाशिक शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचा संशय आहे। या संदर्भात पोलिसांनी तातडीने हालचाल करत दोघांना ताब्यात घेतले। नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुले नगर भागामध्ये आज शनिवारी पहाटे काही वादग्रस्त पत्रके आढळली। विशिष्ट समाजाला हिणवणाऱ्या या पत्रकामुळे नागरिक संतप्त झाले। या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती होती। शहरामध्ये एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचा संशय आहे। या संदर्भात पोलिसांनी तातडीने हालचाल करत दोघांना ताब्यात घेतले। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिसात तक्रार केली आहे, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत पोलिसांनी तातडीने हालचाल करून तपास केलाय। त्यामध्ये एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादातून संबंधितांना अद्दल घडवण्यासाठी हा बनाव घडवण्यात आला असल्याचं समोर आलंय। या पत्रकामध्ये एक इमारत देखील दाखवण्यात आली होती। त्या इमारतीला इजा पोहोचावी म्हणून हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या पत्रकामध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्यात आलं होतं। तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता। ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले। पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला। हा जमाव घोषणा देत होता। यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश बर्डेकर यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना समजावून सांगत त्यांना शांत केले। सुमारे 2 तास हे प्रकरण सुरू होतं आणि ते वाऱ्यासारखं शहरामध्ये पसरल्यामुळे अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची शक्यता होती। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।